मोठ्या चिरंजीवाचा आणि प्रेरणाचा शुभविवाह पंढरपूर येथे संपन्न झाला। कारण आम्ही हा विवाह बोरगाव येथे घेतलेला आहे। आज संध्याकाळी 6:30 वाजता मोठा विवाह सोहळा बोरगाव मुक्कामी माझा आहे, परंतु पवारसाहेब येणार म्हणून आशीर्वाद देण्यासाठी, पवारसाहेब आवर्जून येणार म्हणून मी पंढरपूरला श्री पॅलेसला, श्रीयश पॅलेसला मी आज विवाह सोहळा संपन्न झाला। त्या विवाह सोहळ्यासाठी आदरणीय पवारसाहेब, विजयदादा, हर्षवर्धन भाऊ, माननीय धैर्यशीलभाई मोहिते पाटील, अभिजित पाटील, उत्तम जानकर, नारायणाबा या सर्वांनी येऊन आशीर्वाद, वधूवरांना आशीर्वाद दिले। मी आजपर्यंत जे काय राजकारणात केलं, जे काय निस्वार्थी काम केलं पवारसाहेबांच्या बरोबर, आत्ता मी जे काम करतो त्याचा आज पवारसाहेबांनी येऊन माझ्या मुलाला आणि सुनेला भरभरून आशीर्वाद दिले। या सर्वांनी, नेते मंडळींनी, ते माझ्या केलेल्या कामाचं सार्थक झालं। आजपर्यंत मी राजकारण किती केलंय, समाजकार्य केलंय, त्याचा आज मला सार्थक झाल्यासारखा अभिमान वाटतो। नाही, मी हा तसा माझा पूर्वनियोजित फॅमिली फंक्शन होता पंढरपूरचा, परंतु पवार साहेबांना हेलिकॉप्टरला 6:30ला वेळ होईल, उशीर टेकऑफ आणि लँडिंगसाठी बोरगावला वेळ होईल। मग साहेबांनी मला विचारलं की तुझं दुसरं सकाळचे प्रोग्राम कुठे आहेत? तर मग मी आता माझे फॅमिली मेंबर, माझ्या वडिलांच्या वयाचे म्हणजे माझे वडील रुपी पवार साहेबांनी जर मला विचारलं मला तुझ्या मुलाला आशीर्वाद द्यायला यायचंय, तर मी माझ्या पायातले, त्यांच्या पायाचे जोडे, माझ्या कातड्याचे जोडे करून मी घालीन। कारण आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नाला पवार साहेबांनी येतो आणि आशीर्वाद द्यायचे म्हटल्यानंतर मी पंढरपूरचा आज विवाह सगळा एक्सपोज केला आणि सर्वांना मग इन्व्हाइट केलं आणि साहेबांचे आशीर्वाद घेतले माझ्या मुलाच्या। नाही काय, साहेबांनी फक्त आशीर्वाद दिले, बस मला तेवढे आशीर्वाद भरपूर आहेत साहेबांचे।